हा योग धुमाळ साहेबांनी का आणला असावा? असा प्रश्न मला पडला. तेव्हा मला त्याचं छोटं उत्तर असं सापडलं, की बहुतेक त्यांना तुम्हा सगळ्यांना तरुण करायची इच्छा असेल आणि त्या तरुण करण्याच्या छोट्या प्रक्रियेसाठी मी आपल्यासमोर उभा आहे. कलमकर सरांचं सगळं त्यांची YouTubeची भाषणं तुम्ही तर कधी ऐकली, तर ती सगळी आनंदाच्या प्रक्रियेकडे जाणारी आहेत. त्यानिमित्ताने मला सुरुवातीलाच असं सांगावं वाटतं, की पाणी आणि गाणी या 2च गोष्टी माणसाची अस्वस्थता दूर करतात. असं पु. ल. देशपांडेंचं वाक्य आहे. आणि तुमचं सगळ्यांचं आयुष्य पाण्यासाठी गेलेलं आहे. अशा वेळी आनंदाचं महत्त्व सांगणं, त्या प्रोसेसमध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते, की ज्या माणसाला राग किंवा दुःख तर नाहीच खरं तर राग ज्याला आत मारता येतो, त्याच्या भोवतीच आनंद नांदू शकतो. असं माझं निरीक्षण आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की राग येणं खूप स्वाभाविक गोष्ट आहे. राग व्यक्त होणं खूप स्वाभाविक गोष्ट आहे. बरेच लोकं आपल्या स्वभावाचं असं समर्थन करतात, की मी असाच आहे, माझा असाच स्वभाव आहे. तर मला खूप जबाबदारीनं सांगावं वाटतं, की स्वभाव ही जन्मजात गोष्ट नाही. स्वभाव ही अशी गोष्ट आहे, की ती तुमची महत्वाकांक्षा काय आहे, त्याच्यावर तुमचा स्वभाव घडतो. एखाद्या माणसाला आपल्या वरिष्ठांना खुश करायचं असेल, तर तो तिथं राग-राग करून खुश करू शकत नाही. त्याला तिथं विनम्रच वागावं लागतं. म्हणजे जो आपल्या वरिष्ठांसमोर विनम्र वागतो, तोच घरी राग-राग करतो. तर माणसं जशी संधी मिळेल तसं वागत असतात. त्यामुळं तुम्ही सेवानिवृत्तीच्या नंतर आपल्याला आपल्या आयुष्यात पुढच्या सगळे वाटचाल करताना तुम्ही काहीही जगत आलेला असाल. पण मी तसा फार विनोदी बोलणारा किंवा हसत-खेळत बोलणाऱ्यापैकी नाही. मी जरा गंभीर स्वरूपाच्या विषयांना हात घालणारा व्यक्ती आहे. पण सगळ्या सेवानिवृत्त व्यक्तींसाठी मला ज्या 2-3 गोष्टी मी माझ्या वाचनातून अनुभवल्यात त्या मला सांगाव्या वाटतात. त्यातली महत्त्वाची गोष्ट सांगतो. गांधींचे खूप एक थोर अनुयायी होते. दादासाहेब धर्माधिकारी आणि गांधींच्या इतर अनुयायांना त्यांच्या सगळ्या संस्था 80व्या वर्षी कोणाचं 82 वय होतं, कोणाचं 80 होतं, कोणाचं 75 होतं. सगळ्या अनुयायांना एक दिवस आपल्या संस्थांचं पुढे काय करायचं असा प्रश्न पडला आणि ते दादा धर्माधिकारींना भेटायला गेले. तर दादा धर्माधिकारींनी त्यावेळी त्यांना यांचा एकच प्रश्न होता, की आमच्या संस्थेचं काय करायचं? ही संस्था कुणी चालवावी? तुम्ही मार्गदर्शन करा. त्यावेळी दादा धर्माधिकारींनी असं म्हटलं होतं, की तुम्ही उत्तर क्रियेचा अधिकारी निवडायच्या वेळेस उत्तराधिकारी ठरवायला आलात, हीच तुमची गंभीर चूक आहे. उत्तराधिकारी हा कामात घडवावा लागतो. प्रोसेसमध्ये घडत राहतो. 82व्या वर्षी, 90व्या वर्षी तो उत्तराधिकारी घडू शकत. तो खूप अगोदर निवडून त्याच्यावर काम करावं लागतं. तर जे दादा धर्माधिकारींचं निरीक्षण आहे, गांधींच्या अनुयायांसाठी जे त्यांचं होतं, तेच मला असं वाटतं, की आपण सगळ्यांनी या टप्प्यावर तुम्ही खूप अनुभव घेतलेली माणसं आहात. तुम्ही जर तुमच्या आयुष्यातले अनुभव सांगू शकलात, कुणाला येऊ शकलात, तर मी धुमाळ साहेबांचं यासाठी विशेष कौतुक करेल, की ते खूप Facebookवर लिहित राहतात आणि अनेक लोकांना आपल्याला असं वाटत असतं, प्रत्येकाचा अनुभव दुसऱ्याला कामी येऊ शकतो. तुम्ही ते लिहायला पाहिजे. राजन खानांच्या एका पुस्तकाची छोटी प्रस्तावना आहे, 8च ओळीची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावना अशी आहे, की प्रत्येकानं आपल्या आयुष्याची गोष्ट सांगितली पाहिजे. कोणाची गोष्ट कोणाच्या गोष्टीत भर टाकेल सांगता येत नाही. त्यामुळे आपली प्रत्येकाची गोष्ट आहे ती चुकांची असू शकते, बरोबर असू शकते, पण गोष्ट सांगितली पाहिजे. मला या निमित्ताने बोलायला संधी मिळाली म्हणून मी हे तुम्हा सगळ्यांना म्हणेल, की तुमच्या आयुष्यातले चांगले, वाईट, राजकारण्यांचे, ज्युनियरचे, सीनियरचे, समाजातले, जमीन हस्तांतरित करतानाचे अनेक अनुभव असतील ते तुम्ही सांगितलेच पाहिजेत. म्हणजे धुमाळ सरांची आणि आमची अनेकदा चर्चा होती, की तुम्ही दिलेलं योगदान, तुम्ही त्या काळात अनेक ज्येष्ठ लोक आहेत. धरण बांधण्याच्या प्रक्रियेत तुम्ही जमिनी अॅक्वायर केल्या, धरणं बांधली, अनेकांच्या जमिनी गेल्यावर लोकं बेघर झाली. पण एका धरणातून काय होतं? आम्ही काही सोशल प्रयोगांच्या निमित्ताने बोलत होतो, की त्यांनी मला सांगितलं, की उजनी धरणाचं खर्च किती आहे? 2,500 कोटी आणि एका धरणावर 28 कारखाने अवलंबून आहे. एका कारखान्याचा टर्नओव्हर 300 कोटी आहे. आता तो टर्नओव्हर आणि खर्च सोडून द्या, पण एका कारखान्यावर किती कॉलेज आणि शाळा अवलंबून असतात? मी नगर जिल्ह्यातला आहे म्हणून सांगतो. म्हणजे लोणीला एम-बी-बी-एसचं किंवा मेडिकलचं कॉलेज आहे, पण ते पाथर्डीला नाहीये. ते पारनेरला नाहीये. म्हणजे लोणी भागातला जो कारखाना आहे, तो मुळा धरणावर अवलंबून आहे. ते धरण, तो कारखाना, ते पाणी आणि ते शिक्षण याची एकत्रित विचार केला, तर एक धरण किती योगदान देऊन जातं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानाच्या प्रक्रियेतलं जर तुम्ही काही सांगू शकलात, तर मला असं वाटतं जास्त उपयोग होऊ शकेल. आता गेट टुगेदरच्या निमित्ताने सगळे जमलेला आहात म्हणून मला असं वाटलं, की हा मला वाटलेला महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगावा. दुसरे 2-3 मुद्दे तुम्हाला सांगून मी थांबणार आहे.
कळमकर सरांच्या बोलण्यात खूपदा आलं की आयुष्याकडे कसं बघावं, आपण किती सकारात्मक बघू शकतो. गांधी आणि टागोरांच्या आयुष्यातला छोटा प्रसंग जाणतो. शांती निकेतन नावाची टागोरांची संस्था होती आणि गांधी आणि टागोर शांती निकेतनमध्ये एक दिवस फिरायला बाहेर पडले. गांधींना मेकअप करायला काही फारसा स्कोप नव्हता, त्यामुळे फार वेळ लागला. टागोरांना मात्र वेळ लागला आणि त्यावेळी गांधींनी टागोरांना विचारलं की या वयात तुम्हाला कोण बघतं, तेवढा वेळ का लागली. त्यावेळचं टागोरांचं इतक्या साध्या प्रसंगातलं उत्तर असे की माझं सुंदर राहणं तुमच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाला बळ देत. माझी दाढी जर विस्कटलेली असेल तर कुरूपता, हे दिसणं चांगलं नसेल तर कुरूपता हिंसेला बळ देतं. म्हणजे दोन महात्मे इतक्या साध्या प्रसंगात किती मोठा विचार करू शकतात. तसं सरांच्या बोलण्यातून मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही आता उर्वरित आयुष्यामध्ये किती सकारात्मकपणे ते बघू शकाल. काळ कठीण 52 साली पण होता, 72 साली पण होता, आजही आहे, उद्याही असे. ज्याला ज्याला संघर्षावर मात करायची सवय, ज्याला समूहाबरोबर चालायची सवय, त्याच्यासाठी संघर्ष संधी असतो. आणि ज्याला रडत बसायचे त्याच्यासाठी कोणताही आडमार्ग हे आडमार्गच असतो. म्हणजे गांधींच्या भाषेत सांगायचं तर कामात बदल हाच आराम आहे. पण आपल्याकडे जर एखाद्या माणसाला तो करत असलेलं थोडं वेगळं काम सांगितलं तो हे माझं काम नाही. म्हणजे कामात बदल हा आराम आहे असं गांधीजी म्हणतात आणि आपल्याकडच्या माणसांना कामात बदल हे एकदम वेगळं वाटतं. तुम्ही सुद्धा म्हणजे आता सरांनी सांगितलेले पुस्तकं, टीव्ही, योगा, असंख्य गोष्टी आहेत वेळ घालवणाऱ्या. पण मला असं वाटतं की जे आयुष्यात गेलं नाही आणि जे शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या करता येऊ शकतं, ते काही असू शकतं. म्हणजे तुमच्यापैकी अनेकांनी स्वयंपाकच केला नसेल, काहीच बनवून बघितलं नसेल. तर ज्याच्या कशात तल्लीन होता येईल अशा कोणत्याही गोष्टीत तुम्ही तल्लीन व्हायला पाहिजे. जे केलं नाही ते जर करून बघितलं तर एक नव्याने वेगळा वेळ त्याच्यात खर्च होतो आणि तीच आयुष्याची मजा असू शकते. म्हणजे तुम्ही सगळ्या म्हणजे तुमचं सगळ्यांचं योगदान आणि मी सांगत असलेल्या गोष्टी कदाचित काही बाबतीत विसंगत वाटतील. पण ज्याला कोणाला थोडा हटके प्रयोग करायची सवय असते, त्या माणसाला विचारून बघा की हटके प्रयोगाची मजा काय? म्हणजे आता तुम्हाला सर म्हटले तसं की मी वेगवेगळे प्रयोग करत राहतो. पण प्रयोग करणाऱ्यांनाच वेगळा आनंद मिळतो आणि वेगळ्या आनंदाची व्याख्या नाही. म्हणजे सरांच्या बोलण्यात पण आलं, आनंद हा पूर्णपणे मान्यवर आहे. आपण अशा विरोधाभासाच्या समाजात राहतो. 2 भावांच्या 2 मुली एका वेळी लग्नाला येतात. एका मुलीला दारू पिणारा हवा आहे, सोशल ट्रिकर, आणि दुसऱ्या भावाच्या मुलीला दारू न पिणारा हवा आहे. म्हणजे एकीचं लग्न ऑप्शनमुळे म्हणजे दारू पिणारा भेटत नाही म्हणून आणि एकीकडे दारू पिणारा आहे म्हणून जमत नाही. अशा विरोधाभासी समाजात आपण राहतो. किंवा दुसऱ्या बाजूला आपल्याकडच्या अवतीभोवती विरोधाभास कसे आहेत बघा. आपलं वाहन बदललं की भूमिका बदलणारा समाज आहे. म्हणजे तुम्ही बसमध्ये कधीतरी ड्रायव्हरच्या शेजारी बसा आणि शेजारचा टू व्हीलरवाला बाजूला घेत नसेल तर आपल्याला टू व्हीलरवाला खटकतो. कारण आपल्याला वाटतं बस लवकर कुठे गेली बाई आणि आपण टू व्हीलरवर बसलो आणि बसवाला हॉर्न वाजवत असेल तर आपल्याला बसचा ड्रायव्हर कटक. अशा विरोधाभासी समाजात आपण राहतो. अशा विरोधाभासी समाजात तुमच्यासारख्या अनुभवी लोकांचं योगदान जास्त आहे. आता तुमच्या निवृत्तीचा टप्पा आहे. आपण कधी कशाची काय वाट बघतो, कुठून काय मिळवायचं असतं आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. ताजा छोटा घडलेला विनोद म्हणा किंवा प्रसंग आहे. आमच्या नात्यातले कळमकर सर एक गृहस्थ. त्यांनी सकाळी एकटे राहतात. सकाळी 2 लोकांना फोन केला. एक फोन केला होता प्लंबरला आणि दुसरा फोन केला होता मसाजवाल्या. प्लंबरवाला म्हटलं, प्लंबरचं काम करणारा म्हटलं मला जरा वेळ लागेल आणि मसाजवाला म्हटलं मी लवकर येतो. पण नेमकं असं झालं की मसाजवाल्याला ट्रॅफिक लागलं आणि प्लंबरवाला लवकर आला. आता हे बाबा शर्ट काढून बसले होते मसाजवाला येणार म्हणून. आता तो आला प्लंबर, चेहऱ्याची ओळख नाही, अर्बन कॅबवरून बोलवलेले तो दोघंही, हे शर्ट काढून बसलेले. तो प्लंबर आला, त्याला वाटलं कोणत्या नळाचं काम करायचं काय माहिती आपल्याला. आता तो म्हणला ते म्हणले अरे मी मसाजवाला बोलवलंय. ते म्हणले अरे पण मी प्लंबर आहे ना, तुम्ही प्लंबरवाला पण बोलवला. अशी आता आपली गंमत आहे की आपण कशाची वाट बघतो आणि समोर काय येऊन ठेवलेलं असतं आपल्याला माहित नाही. किंवा दुसरी एक गंमत सांगतो. आता मी हे कधीच विनोदी बोलणाऱ्यांमधला नाही, पण सरांचा आग्रह होता म्हणून मी जरा डोक्याला ताण देऊन काही गोष्टी सांगतो. एकदा एक अपघात झाला. त्या अपघातातला म्हणजे ज्याच्याकडून अपघात झाला त्याला त्यातून निर्दोष सुटायचे. वकिलाकडे गेला. वकिलाला म्हटलं की मला निर्दोष सुटायचे. वकिलाने सांगितलं, नाव विचारलं कोर्टात, ह्या करायचं. गाव विचारलं, ह्या करायचं. काही विचारलं की तू हेच करायचं. कारण मला काय प्रूव्ह करायचं की तू येडा आहे. ते सगळं प्रक्रिया झाली. वकिलांनी कोर्टाला सांगितलं की साहेब माणूस वेडा आहे, त्याला काही कळत नाही, झाला त्याचं पण अपघात, त्याला सोडलं पाहिजे. पुढे गंमत अशी झाली की ते कोर्टाने त्याला निर्दोष सोडला अपघातात. तो बाहेर आला. वकील म्हणला फी, हा म्हणलं ह्या.
अशी आपली आत्ताची सगळी गंमत आहे, की आपण कोणाला वेड्यात काढायला गेलो, की आपल्याला कोण कधी वेड्यात काढेल सांगता येते. तुम्ही सगळे खूप अनुभव घेतलेले, अ, अनुभवाचं काहीतरी व्हावं. गेट टुगेदर कशासाठी असतं? जुन्या आठवणी जाग्या करणं म्हणजे फक्त म्हणजे अनेक प्रकारची शिकवण देणारे असू शकतात. कठीण प्रसंग असू शकतात, चांगले प्रसंग असू शकतात. म्हणजे मला असं वाटतं, की मी धुमाळ सरांना काल पण विचारलं होतं. तर ही सगळी अनुभव घेतलेली जी मंडळी आहे, आजच्या काळामध्ये कोणत्याही पुस्तकापेक्षा तुमच्याकडे जे अनुभव असू शकतात, की एखाद्या प्रसंगात तुम्ही काय कम्युनिकेशन केलं किंवा एखाद्या प्रसंगात तुम्ही कम्युनिकेशनच केलं नाही. का कोणतीही गोष्ट पुढे मागे माणसांचे संदर्भ बदलत राहतील, पण तुमच्या आयुष्यातले अनुभव खूप कामं येऊ शकतात. मला वाटतं, की सरांचा हा उद्देश असावा. तुमच्यापैकी ज्यांना कुणाला म्हणजे आम्ही म्हणजे हा काही व्यवसाय नाही. कधी कुणाला लागलं तर अनेक लिहिणारी नवीन मुलं भेटतात. आता टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही मोबाईलवर रेकॉर्ड करून पाठवलं तरी ते लिहिलं जाईल. त्याचं काय होईल याचा विचार करू नका. कोण वाचेल याचा विचार करू नका. लिहिताना पहिलं निर्मळ पण पाहिजे. मला सांगून मोकळं व्हायचंय. तुम्ही तुमच्यापैकी ज्यांना कुणाला असं वाटेल तुम्ही धुमाळ सरांना सांगा. आपण ते उपलब्ध करून देऊ. पण गोष्टी रेकॉर्डवर आल्या तरच काहीतरी होऊ शकतं. छत्रपती गेल्यावर मध्ये महात्मा फुले येईपर्यंत मध्ये 150-200 वर्ष छत्रपतींबद्दल काही सांगितलं हे. म्हणून तो इतिहास आजही इतका उलट्या-पालट्या पद्धतीने होतो. उद्या नव्या पिढीला काय संघर्ष असेल आम्हाला माहीत नाही. त्यामुळे त्या संघर्षात तुमच्या संघर्षाची गोष्ट त्या लोकांना बळ देऊन जाऊ शकेल. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्याची गोष्ट सांगितली पाहिजे. ती प्रशासनातलीच असावी, ती आपल्या खाजगीच आयुष्यातली असावी, ती पती-पत्नीच्या नात्यातली असावी असं अजिबात नाही. तुमचे दृष्टिकोन, तुमचे अनुभव जर पुढे आले तर मला असं वाटतं जास्त बरं होईल. ते थांबले तसा मी थांबतो. धन्यवाद.